अरे पण मलाच कळत नाही असं झालं कसं? दरवेळी काहीतरी होतं आणि तो माणूस आपल्या समोर येत नाही आणि कोर्ट आपल्याला पुढची डेट देतं. हे सगळं कोण करते ना हे एकदा कळायला हवं. आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. अरे इट्स ओके, सोड ना ते. त्या एका रिसॉर्टसाठी एवढं का टेन्शन घेतोय? आपण आपले बाकीचे प्रोजेक्टही सुरू करतोय ना. असं नसतं रे. ती जमीन माझ्या आईला हवी होती आणि मला ती जमीन आईला द्यायची नाहीये. मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करावा असंही तिला वाटतंय. मला ती नको आहे आणि म्हणून मला ती जमीन हवी आहे. कळतंय का तुला? तिथे ह्यूज रिसॉर्ट बांधून मला तिला दाखवून द्यायचंय की माझी स्वप्न किती ह्यूज आहेत ते. अरे हा, काकूंचा विषय निघाला म्हणून आठवलं. मला उद्या माहेरच्या चहाच्या अॅनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन आलं. तू येतोयस ना? मी नाही येणार. हो प्लीज कम ऑन, डोंट टेल मी. राज, तुझ्या घरचा प्रोग्राम आहे तो, तू असायला हवंस तिथे. हे बघ, याआधी सुद्धा यावर आपलं बऱ्याच वेळा डिस्कशन झालंय. तू मला कन्व्हिन्स करून झालायस, त्यामुळे पुन्हा कन्व्हिन्स करायला जाऊ नकोस. काही झालं तरी मी येणार नाहीये. बाय. आणि वैद्यनी छान प्लॅन बनवलाय ना. हो खरंच. आकांक्षा, मी तुला काहीतरी सांगितलं होतं. तुला विस्मरण होतंय का तू मुद्दामून अशी वागतेस? वैनी सगळं लक्षात आहे तिच्या. तुमच्या समोर यायचं नाही ही अट सुद्धा माहिती आहे तिला. तिला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी म्हणून ती. तिला जर माफी मागायची असेल तर मी तिला माफ करणार नाही. तिने जो गुन्हा केलाय ना त्यासाठी आत्ता खरं तर ती तुरुंगात असायला पाहिजे होती. तिला इथे या घरात राहायला मिळतं हेच खूप आहे. तसं नाही, म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ती जर येऊ शकली तर. काय? अरे माहेरचा चहा संपायला निघाली होती ती. त्याच माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनाला यायचा तिला काही एक अधिकार नाही. वहिनी कळतंय मला. मी तिला समजवले. काय ती जर तिथे आली नाही ना तर ते बरं दिसणार. म्हणजे बघा ना, एकतर राजवर्धनही तिथे नसणार आहे आणि ही पण तिथे नसली तर लोक काय काय अर्थ काढतील. लोक आहेत, मीडियावाले आहेत, तिथं हसायलाच बसले. आणि मीडियावाले तर तुम्हाला माहितीच आहे, त्यांना सगळ्याला एक विषय मिळाला ना की ते खुश. उद्या हेडलाईनच ते देतील. स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे माहेरचा चहाचे मोहिते कुटुंब यांच्यात फूट, ते बरं दिसणार. म्हणून आकांक्षा जर तिथे आली ना तर त्यांची तोंड गप्प होती. आणि शिवाय राजवर्धन तिथे येणार नाही, त्यामुळे मीडिया काय लोक पण म्हणतील की माहेरचा चहाचा भावी मालक रुसून बसलाय की काय. आता मी त्याची समजूत तर काढू शकत नाही, पण तुमची समजूत काढण्याचा जर मी प्रयत्न केला नाही तर माझं मन मला खातं आहे. ठीक आहे, येऊ दे तिला तिथे. पण तिथे येऊन तिने फक्त कोपऱ्यात बसायचं. माझ्या समोर यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, कळलं? हो, त्याची काळजी मी घेईन ना. अगदी. काय बाबा बघा, राज येणार नाही असं सतत बोलून काकीला दुखवायची गरज नाही. आता जे आहे ते आहे. जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे बाबा. त्यामुळे काकीला त्रास होईल असे कुठलेही विषय नका काढत जाऊ प्लीज. आणि राजविषयी तर अजिबात नाही. तेव्हा बाबा, राजवर्धन नाहीये किंवा तो येणार नाहीये असे यापुढे नका बोलत जाऊ प्लीज.
मिळाली तुला एंट्री काय ग कुठलं कार्ट जन्माला घातलेस आपल्यातली लबाडी आणि हुशारी अजिबातच नाही याच्यात तर काय असो रत्नमाला आणि राजवर्धनची किती तळी उचलू द्यायला मीडिया समोर जे हे दोघे ततपप करतील ना तेव्हा दिवटा काय करतो ते बघूया वैदेही आज मी खिचडीच बनवते हा. आपल्याला उद्याची बरीच तयारी करायची आहे. हो चालेल. ऐका हो, आज मी खिचडीच करणार आहे. उद्याची बरीच तयारी करायची आहे अजून. तुमचं काय? तुम्ही राहाल घरात बसून. मी का घरीच बसून राहू? मला पण जायचंय गुहागरला. हो हो, नुसतं गुहागर गुहागर म्हणून नाचत राहू नका. हो तुमचंच गाव ते आणि तुम्हीच असं बोलताय. हा ठीक आहे सॉरी. पण मला माहितीये तुम्ही उद्या गुहागरला जाणारच नाही आहात, कारण केसचा निकाल तुमच्या बाजूने लागलाच नाहीये. काय? एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं? हा मुद्दाच नाहीये. विषय असा आहे की तुम्ही उद्या गुहागरला जाणार नाही आहात, घरीच बसणार आहात. चला ना हो माहेरच्या चहाच्या कार्यक्रमाला. मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका. खिचडी बनवताय ना, मग बनवा ना. उगीच माझं डोकं कशाला खाताय? काऊ त्याला नाही यायचं तर कशाला कन्व्हिन्स करतेस? राहू दे ना. निदान तुझं ऐकून तरी काकूंनी आता शांत बसावं. ऐक, तो जरी येणार नसला तरी आपल्याला त्याला न्यावं लागेल. कसं उचलून घेऊन जायचं? काहीतरी काय बोलतेस ग? माझी बाई ऐक, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ना एक गाडी मागूया आणि याला त्या गाडीत बसवूया आणि सरळ ती गाडी कार्यक्रमाला घेऊन जाऊया. म्हणजे एकदा का कार्यक्रमाला पोहोचलं की मग हा बोका कसला नाही म्हणतोय. तू सतत बोका बोका बोलू नको. सॉरी, कळलं का तुला मी काय सांगितलं ते? काऊ पण असं कसं करायचं? फसवल्यासारखं होईल ना त्याला. यात काय फसवल्यासारखं? त्याचा बँक बॅलन्स काय आपल्या अकाउंटवर घेतोय का आपण? आणि पुण्याचं काम करतोय आपण. आई मुलाची भेट घडवून आणतोय. पुण्य पदरात पडेल. ते तुझ्या पदरात पडेल, माझ्याकडे पदरच नाहीये. झाला फालतू विनोद करून झाला. ऐक तू, मी सांगते ना तसंच करूया. अगं पण काऊ थांब, ऐक जरा थांब. ऐका हो, उद्या जर तुम्ही घरीच बसून राहणार असाल तर मला एक मदत कराल का? बोला, काय करायचंय? हा, संस्कृती आणि परंपरेचं लेक्चर द्यायला कुठे जायचं असेल तर जाईन मी. नाही हो, असं काहीच करायचं नाहीये. उद्या तात्या येत आहेत ना गावावरून, तर तुम्ही त्यांना पिक करायला जाल का? म्हणजे मी तुम्हाला कॅब बुक करून देते हवं तर. फक्त तुम्ही तिकडे जा आणि येताना त्यांना तुमच्या बरोबर इकडे घेऊन या. हा ठीक आहे, एवढं मी करूच शकतो. खूप चांगले आहात तुम्ही. थँक्यू सो मच. झालं? खिचडी बनवताय ना? ही काऊ पण ना, उद्या राजला खरं काय ते कळल्यावर गोंधळ होईल सगळा. तुम्ही सुपारी देऊन तर बघा. आपल्याकडे सुपारी दिलेला माणूस कधीच नाराज होत नाही. लोकांची सुपारी घेऊन त्यांना सुपारीसारखं कातरणं हेच तर आपलं काम आहे. तुम्ही फक्त नाव सांगा. रत्नमाला मोहिते काय? ऍड्रेस
माहेरच्या चहाचं ऑफिस. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. फक्त मी सांगितली तेवढी कॅश रेडी ठेवा. मी जास्त बोलत नाही, कामाचे पैसे घेतो. रत्नमाला मोहिते. काय करू? उशीर झालाय. राजला फोन करू का नको करू? काय वेळ आलीये. एकेकाळी माझ्या छोट्याशा राजला घेऊन कोणालाही न विचारता घर सोडलं होतं मी. आता त्याच माझ्या राजला फोन करू का नको हा विचार करावा लागतोय मला. कधीच ते. हॅलो. हॅलो. कसा आहेस बाळा? मी बरं आहे. तू कशी आहेस? आपला मुलगा जवळ नसताना एखादी आई कशी असेल? इतक्या रात्री कॉल केला? कारण तुला माहितीये राज, मला कारणही माहितीये आणि तुला माझं उत्तरही माहितीये. हे नाही येणार. माहेरचा चहा तुझा आहे आणि माझा आता त्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि माझ्याशी आई मुलाचं नातं असं तोडून टाकता येतं का राज? कितीही प्रयत्न केला तरी नाही तोडताय. तू काही म्हण, हे नाही येणार. असं काय करतोयस बाळा रे? लोक मला 100 प्रश्न विचारतील. तू माझा कन्सर्न नाही आहे आणि याचा विचार तू आधीच करायला हवा होतास, जेव्हा माहेरचा चहा तू मला माझ्या पद्धतीने चालवू देत नव्हतीस. आता जर माझं तिथे काहीच राहिलं नाहीये तर मी येऊन काय करू? राज, तू लहान होतास ना, तेव्हा तुला चालता चालता साधी ठेच लागली तरी धावत यायचं रे मी. आता मला लोकांच्या प्रश्नांची ठेच लागू नये म्हणून माझ्यासाठी नाही येणार तू. माहेरच्या चहासाठी नाही पण आईसाठी सुद्धा येणार नाहीस. मी तुला प्रॉमिस नाही करू शकत. मी बघेन. बाय. हॅलो. हा हॅलो. हा राजवर्धन बोलतोय. तुम्ही पोहोचलात का? मी येतोय तुम्हाला घ्यायला. मला घ्यायला? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? आणि आणि मला घ्यायला तुम्ही कुठे येणार आहात? आणि मुळात त्यासाठी मला कुठे यायचंय का? अहो मी गुहागरातच आहे. तुम्ही कोण बोलताय? आणि मला सांगा, कावेरीचाच नंबर आहे ना? तुम्ही येणार होतात ना आज मुंबईला? हो, कोण येणार होतं मुंबईला? मी? मी कुठला येतोय मुंबईला? पण ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही कोण बोलताय आणि हा कावेरीचा नंबर आहे ना? मला वाटतंय क्रॉस कनेक्शन लागेल. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? तात्यांचा फोन होता. ते स्टेशनला पोहोचलेत. मी कॉफी संपवून त्यांना लगेच घ्यायला निघतो. तात्यांचा फोन होता? हो. तात्या स्टेशनला पोहोचलेत म्हणजे? आता म्हणजे काय, त्यात ते येणार होते ना. त्यांचा फोन आला होता, ते आले म्हणून.
अरे देवा, तात्या खरंच आले की काय? खरंच आले म्हणजे नव्हते येणार का? ते विषय असा आहे. काय 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 झालं? व्हॉट हॅपन काकू? तुम्ही इतकं कन्फ्युज का झालाय? नाही ते तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. तात्या येणार नव्हते. तुमचा नक्की काय प्लॅन होता मला आत्ताच्या आत्ता सांग. ते आम्ही असं ठरवलं होतं. मला असं वाटत होतं की तुम्ही त्या गाडीत बसाल आणि ती गाडी आम्ही थेट इव्हेंटला घेऊन जाऊ. म्हणजे तिकडे मीडियावाले आणि असतील ना, तर त्यांच्यासमोर तुम्ही नाही म्हणू शकणार नाही असं मी ठरवलं होतं. पण तात्यांच्या फोनने गडबड केली सगळी. काल रात्री आईचा फोन आला होता तेव्हा एका मोमेंटसाठी मला खरंच वाटलं होतं की मी इव्हेंटला यावं. पण हा तुमचा खोटेपणा बघून मला आता यावंसं वाटत नाही. अहो नाही, असं नका करू. मॅडम साठी तरी असं नका करू. रत्नमाला मॅडम तुमच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसले. तुम्ही यायला हवं. आई वडिलांना ना कधी वाट बघायला लावू नये. त्यांना ताटकळत ठेवण्यासारखा दुसरा गुन्हा नाहीये या जगात. त्यांनी जर का आपल्याला लहानपणापासून अशी वाट बघायला लावली असती तर आपण जे मागू ना ते आणून देतात. आपल्याला जे हवं ते देतात. आपल्यासाठी धावून येतात. तर मग आपण त्यांच्यासाठी धावून जायला नको का? साधा वर्गात पहिला नंबर आला ना आपला तरी अभिमानाने ऊर भरून येतो त्यांचा. आपल्या पायाला साधी ठेच लागली तरी त्यांच्या डोळ्यात आधी पाणी येतं. अहो मग आपल्या आई वडिलांचं अपयश असेल किंवा त्यांनी कमवलेलं यश ते सेलिब्रेट करण्यासाठी आपण त्यांच्या बाजूला उभं राहायला नको का? झालं नाही झालं का तुमचं इमोशनल स्पीच देऊन? या तुमच्या भाषणासाठी मी फार फार तर टाळ्या वाजवू शकतो. बट आय वोंट चेंज माय माइंड. या आता. काऊ, उशीर होतोय आपल्याला. निघूया आपण. चल काऊ. आदित्य चल ना लवकर, उशीर झालाय. हो ग बाई. ओ माय माय आदित्य, यू आर लुकिंग ग्रेट टुडे. चल आपण एक सेल्फी घेऊया. सानिया आदित्य थोडं स्माइल कर ना. सानिया मला टेन्शन आलंय खूप. टेन्शन? आता कसलं टेन्शन आलंय तुला? इव्हेंट मध्ये मला जर का बोलायला सांगितलं तर काय बोलणार आहे मी? मला कळत नाही काय बोलू तिकडे. असं कसं काही कळत नाहीये? अरे काहीतरी छान पॉझिटिव्ह बोल. इट्स प्राऊड मोमेंट यार. सानिया, हाय आले. आदित्य खूप उशीर झालाय, लगेच ये. हा मी वाट बघते. बाय. आलोच. आदित्य. हा आदित्य बोल. हा राज, अरे तुझं इव्हेंटला याचं डिसाईड होत नाहीये का अजून? नाही म्हणजे मला काकी बोलली तसं, पण नाही नाही नाही, माझं डिसाईड झालंय ऑलरेडी. अच्छा म्हणजे येतोस ना तू? नाही मी नाही येणार. राज असं नको करूस ना, तू प्लीज ये. हे बघ, तू सांगितलं म्हणून मी तुझ्या जागेवर बसलो खरा, पण आज सगळ्यांसमोर मला तुझ्या जागी राहून मिरवता नाही येणार राज. मला
मला खूप ऑकवर्ड फील होतंय रे. हे सगळं तुझं आहे राज. राज हे बघ, मी भरताने पादुका ठेवून जसा कारभार चालवला तसा चालवू शकतो, पण मी आदित्य, हे बघ, तुला त्या ठिकाणी बसवलंय कारण मला माहेरचा चहा दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ द्यायचा नव्हता, कळलं? हो राज, मी ऐकलं ना तुझं. मग आता तू माझं ऐक. हे बघ, आज इव्हेंट मध्ये सगळ्यांसमोर मला खोटं वागणं नाही जमणार रे राज. न जमायला काय चाललंय? कम ऑन आदित्य. हे बघ, आय एम शुअर तू हे सगळं करू शकतोस. राज हे बघ, मला काय जमेल काय जमणार नाही हे मला माहिती आहे. मला फक्त तू इतकंच सांग, तू इव्हेंटला येणार आहेस ना? आदित्य, एकदा सांगितलं ना मी तुला, मी येणार नाहीये. चल आता जास्त विचार करत बसू नकोस. कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट. राज अरे बाय. सगळ्यांना जी कामं दिली आहेत ती त्यांनीच करा. कुणाला मदत करायला जायचंय म्हणून स्वतःचं काम सोडून नका, ठीक आहे? तू कॅटरिंगचं सगळं बघायचंय. गेस्ट यायला लागले तर एंट्रन्सला तू उभा राहा, ठीक आहे? आणि ऐका, ग्रीट करताना फुलं देताना अजिबात घाई करू नका, ठीक आहे? प्रत्येक गेस्टला आपण स्पेशल ट्रीटमेंट देतोय असाच फील पाहिजे, ओके? बरं वैदेही, मला सांग, एंट्रन्स पासून त्यांना त्यांच्या सीट पर्यंत नेण्यासाठी 2 जण तरी असतील ना? हो हो, त्याची काळजी करू नको, ते मॅनेज केलंय, ठीक आहे? वैदेही मॅम, रत्न मला मोहिते मॅम आल्या. ओके, कमॉन गाईज, चला आवरा. हे बघा, हा इव्हेंट छान झाला ना, मी सगळ्यांना पार्टी देईन, पण हा इव्हेंट छान झाला पाहिजे. चल कावेरी, लवकर चल. छान केली ना व्यवस्था अगदी तुम्ही सगळी. छान, मस्त, फार छान. आणि मग आपल्याकडे असं गोल आणि पाणी नेहमी सारखं आहेच, तू ठरवलंस तसं. हॅलो बच्चा. जावई बाबू या, फुटो फुटो. हा हा. इथे समोर बघ ना. बच्चा, आपल्या चौघांचा पण एक सेल्फी काढ. हा काढ ना, काढ ना. अहो नीट हसाव. मला वाटतं आपण पुढे होऊया. हो हो, प्लीज या ना. आदित्य, तुला कुठली घाई आहे? थांब ना जरा. हो ना, आपण एक फोटो काढून घेऊया. हो. काकी गेली आतमध्ये, आपण जायला हवं ना? हो पण तू काय करतोय आदित्य? अहो पण अरे ह्या मेमरीज हा. गोळा करायच्या असतात. गप्प उभा राहा. काकी गेली, आपण जाऊयात का प्लीज? कार्यक्रमाला उशीर होईल, आपण जाऊयात. चला चला. एक्साइटमेंट तर बघा. चला चला. अरे वा, छान वैदेही, खरंच खूप छान केलीस व्यवस्था. एकदम प्रसन्न वाटलं. हो, खूपच फ्रेश वाटते. छान केलं मॅनेजमेंट. थँक्यू. प्लीज कम मॅम, प्लीज कम.
नमस्कार. वेलकम वेलकम. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. नमस्कार. बघता बघता 20 वर्ष झाली. हो, ग्रेट. त्या 20 वर्षातली गेली 7 वर्ष इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्हीही माहेरच्या चहाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचेही आभार. थँक्यू थँक्यू. रत्नमाला मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. बाय द वे, राजवर्धन कुठे आहेत? दिसले नाहीत कुठे? राजवर्धननी माहेरचा चहा सोडलाय, तुम्हाला माहिती नाही का? न्यूज आलेली मध्ये. नाही, असं काही नाहीये. राजवर्धन अजून माहेरच्या चहा बरोबर आहे. हो, मग आहेत कुठे ते? खरं तर राजने एक नवीन बिझनेस सुरू केलाय, तर सध्या तिकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडं माहेरच्या चहावरचं लक्ष काढून घेतलंय, बस इतकंच. पण दुसरा बिझनेस म्हणजे कोणता? कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू करतो. अरे वा, म्हणजे माहेरच्या चहा सोबत माहेर पण जपणार घर देणार तुम्ही. या ना, या. हो, पण ते येणार आहेत ना? येतोच आहे तो, म्हणजे इथेच अडकलाय जरा कुठल्या तरी कामात. तरी म्हटलं की तुम्ही पुढे वा, मी येतोय. कार्यक्रम सुरू होतोय, तू ऑडिओ सिस्टीम नीट एकीने जाऊन बघ. हा, जा लवकर जा. वैदेही वैदेही थांब, खूप काम आहे. वैदेही, ऐक तरी माझं. काय आहे? रत्नमाला मॅडमचा चेहरा पडलाय. का? आमच्या अरेंजमेंट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही ग, सगळीजण त्यांना राजवर्धन सरांबद्दल विचारतायत ना. आपल्याला काहीतरी करायला हवं. काय करणार आपण खाऊ? तू आत्ता म्हणालीस ना विमान आण, ते आणीन मी, पण राज नॉट पॉसिबल. सॉरी. आपण असं म्हणून कसं चालेल? काही झालं ना तरी आपल्याला राजवर्धन सरांना इकडे आणायलाच हवं. तू एक काम करतेस का, त्यांना फोन करून बघतेस का? कहू, आपण जो सकाळी प्रकार केला ना, त्यावरून मला नाही वाटत राज येईल. तो खूप चिडलाय, आणि आता मी फोन केला ना तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. हे बघ, हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे की नाही? राज आला काय नाही आला काय, हा इव्हेंट छान झाला पाहिजे. माझं ऐक, मला खूप काम आहे. इकडे सगळीजण तुमच्याबद्दल मॅडमना विचारतायत, त्यांना उत्तरं द्यावी लागतायत. तुम्ही थोड्या वेळासाठी तरी कार्यक्रमाला या ना, प्लीज. येस मिस्टर अग्रवाल, या, आय एम कमिंग विद इन हाफ एन आवर. या, सी यू. काकू, इकडे सगळीजण तुमच्याबद्दल मॅडमना विचारतायत, त्यांना उत्तरं द्यावी लागतायत. तुम्ही थोड्या वेळासाठी तरी कार्यक्रमाला या ना, प्लीज. नॉट पॉसिबल. बाय. नॉट पॉसिबल. बाय. असा काय हा बोका? इतका कशाला भाव खातोय? काकू पण ना छान चिवट, पण मी जाणार नाही म्हणजे नाही. यावेळी कोण आलं?
मी येत नाही म्हणून काकू स्वतः न्यायला आलं की काय? हॅलो, मी आलोय. मी पैसे तयार ठेवा, मी गन तयार ठेव. प्लीज कम मॅम, या. ओ आदित्य, हॅलो. हाय हाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय मग आदित्य, कसं वाटतंय माहेरच्या चहामध्ये मोठ्या पोस्टवर? नाही म्हणजे राजवर्धनची पोस्ट सांभाळताना नेमकं कसं वाटतंय? अभिमान वाटतोय. मी सांगते ना, माझे जावई इतकी मेहनत घेतात, इतकी मेहनत घेतात, रात्रभर ऑफिसमध्ये कामच करत बसतात. तुम्हाला सांगते, राजवर्धन असताना फक्त 10% ग्रोथ झाली होती माहेरच्या चहाची, पण आता आमचे जावई बापू ती 100% करतील याची खात्री आहे. काय हो, बरोबर की नाही? हो ना, आमची सानिया तर सांगत असते, आमचे जावई बापू एकदम बिझी असतात. खरं तर आमचं नुकतंच लग्न झालंय, पण आदित्य बिझनेसच्या बाबतीत एवढा पॅशनेट आहे ना की त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. बट आय डोंट माइंड. शेवटी बिझनेस म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आल्याच, आणि बिझनेस आहे तर मोहित फॅमिली आहे, आणि मोठा बिझनेस आहे म्हटलं असे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावेच लागतात. बरं, बाय द वे, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चहा पाणी झालं ना सगळं? हो. काही लागलं तर सांगा. बच्चू आहे ना, काही काळजी करू नका. सकाळपासून ताईला भेटलो नाहीये, मी आलोच भेटू. हा, ओके. मॅडम, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. असं कसं? कार्यक्रम सुरू कसा करणार? म्हणजे राजवर्धन कुठे आलेत अजून? खरं तर एवढी सगळी माणसं आली आहेत, त्यांचा खोळंबा नको ना व्हायला. त्यांचा ती वेळ महत्वाचा आहे. राज येतच असेल,
आपण सुरू करूया, तोपर्यंत येईलच तू. हं? ओके. नमस्कार. आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, तर सगळ्यांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. या. आदित्य बस. नमस्कार. आज माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आम्हाला सुखावणारी आहे. तुमचा खूप वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. परंपरा आणि संस्कृती जपणारा हा आपला माहेरचा चहा, त्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत, तर मी विनंती करते रत्नमाला मॅडम आणि आदित्य सर यांना, त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करा. नजर बघा, नजर कशी बघत होती माझ्याकडे वाघिणीसारखी. गप्प बस, शांत राहा जरा.
बस माझी खात्री होती तू येशील म्हणून. रत्नमाला मोहिते यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. यावंच लागलंय. काही गोष्टी अशा असतात जेव्हा मनातले सगळे ग्रजेस, इगो, राग हे सगळं बाजूला ठेवून उभं राहावं लागतं. तूच शिकवलंयस ना. मी विनंती करते मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावं. बस